गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आहे बेंदूर आणि वटपौर्णिमा. सो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला वटपौर्णिमेच्या आणि कर्नाटकी बेंदूरच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळी उठून मी इथं पहिला स्वयंपाकाला घातलं आणि पुरणपोळी बनवली. पुरणपोळी माझी अशी टम्म टम्म फुगलेली ते बघून मला खूप आनंद झाला. आज बेंदूर आहे आणि त्यामुळे मी पुरणपोळी बनवलेली आहे. खरं तर माझी मम्मी म्हणत असते की कुठलाही सण मारायचा नाही, थोडं का होईना आपण जे काही नैवेद्य वगैरे असतात ते करायचं. तेच मी आणि छान असं स्वयंपाक बनवून घेतला पुरणपोळीचा. त्यानंतर पूजा वगैरे केली. हे जे मी काल खडुगळे बनवलेले होते ते बैलांच्या शिंगांमध्ये घातले, छान असं नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर सागरूकडून सिंदूर लावून घेतलं ॲज युजल, जसं मी प्रत्येक सणाला करत असते. आणि त्यातल्या त्यात तर आज तर खूप स्पेशल डे होता, वटपौर्णिमा होती. हे तर मॅन्डेटरी होतंच. छान असं लावून घेतलं. सकाळी उठून मी सगळी पूजा वगैरे केली, छान छान पुरणपोळ्या वगैरे केल्या आणि सगळं नैवेद्य वगैरे दाखवला देवाला. छान अशी देवपूजा झाली माझी सकाळी. आणि आता वाजलेले आहेत 9 आणि आता मी जाणार आहे वटपौर्णिमेला, म्हणजे वडाची पूजा करायला. चला वडाची पूजा करायला जाऊया. दिस इज माय लुक. ही साडी आहे ग्रीन कलरची. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलेलं. मला एकच कमेंट आली आणि मी ग्रीन साडी नेसलेली आहे. ही साडी आहे ती. हे सगळं सामान घेतलंय मी आता वटपौर्णिमेला, म्हणजे वडाची पूजा करायला जायला. हे पाणी आणि आता हे सगळं घेऊन मी जाणार. चला. सकाळी लवकरच मी आमच्या इकडे बाजूला दत्तांचं मंदिर आहे तिथं गेले पूजा करायला. वडाची पूजा महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असते, त्याच्या आयुष्यासाठी. पण पूजा करण्यासाठी म्हणजे वडाचं झाडच का निवडलं गेलं हे तुम्हाला माहिती आहे काय? ह्या ज्या आपल्या परंपरा सण वगैरे असतात ना, त्यामागं एक काहीतरी सायन्स दडलेलं असते नेहमीच. तसंच वडाच्या झाडाचं पण आहे. वडाचं झाड हे 24 तास ऑक्सिजन देतं आहे. पण खरी जादू तर वडाच्या झाडाच्या खाली आहे, कारण वडाच्या खोल मुळं जे आहेत ना ते खालच्या स्तरापर्यंत जातात आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम अशी द्रव्य खेचून वर आणतात. यामुळे काय होतं माहिती आहे काय, वडाच्या खालची जी माती असते ना ती निसर्गाची न्यूट्रिएंट बँक आहे खरं तर. या झाडाखाली जे ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण आहे ना ते 0.9% इतकं आहे, जे इतर कोणत्याच झाडाखाली शक्यतो आढळत नाही. यामुळेच जुने जे शेतकरी असायचे ते जीवामृतासाठी हीच माती वापरायचे. आणि वडाची सावली म्हणजे तापमान कमी करण्याचं एक नॅचरल कूलरच आहे खरं तर, जे हवेतील कार्बन शोषून कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं काम करतं आहे आणि जमिनीतील भूजल पातळी पण वाढवतं. ओव्हरऑल जे वडाचं झाड आहे ना त्याचे खूप जास्त फायदे आहेत, म्हणजे मुळापासून ते पानांपर्यंत. त्यामुळंच कदाचित हे झाड निवडलं गेलेलं असणार आहे पूजा करण्यासाठी. आणि असं काही आपल्या ज्या सण परंपरा आहेत त्याच्यामध्ये असं विज्ञान दडलेलं आहे, जे आपल्याला ओळखून घ्यायला पाहिजे. आणि आपण आपल्या म्हणजे संस्कृती आणि परंपरा आहेत त्या आपणच जपायला पाहिजेत, कारण आपणच आत्ताची युथ पिढी आहे. आपण किती आपल्या परंपरांना आणि जे काही आपलं सण आहेत त्यांना किती प्राधान्य द्यायचं हे खरं तर आपल्याच हातात आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी ते व्यवस्थित साजरं करावं. तर अशी माझी पूजा झाली, फेरे वगैरे मारून झाले. सागरू लांब उभारून शूट करत होता. इथे माझी साडी अडकत होती. तिकडून मग आम्ही घरी आलो आणि सागरूला भूक लागलेली त्यामुळं मी त्याला पहिला जेवायला वाढलं आणि त्याला जेवण खूप जास्त आवडलं. तेव्हा त्याचं रिॲक्शन ऐका. अशी झाली माझी वटपौर्णिमेची पूजा आणि बेंद्राचा सण. सगळे नैवेद्य वगैरे दाखवून झालं सकाळी. आता 10 वाजलेले आहेत. आता मी आवरून परत मेडिकलला जाणार. आणि तुम्हाला परत एकदा बेंद्राच्या आणि वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.